डोंबिवली पूर्व स्टेशन बाहेरील उसरेकर वाडी परिसरातील मधुबन सिनेमा समोरील भाजी मार्केटच्या गाळ्यावर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे। महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त भरत पवार, प्रसाद ठाकूर आणि मालमत्ता कर विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत एकूण 114 दुकाने सील केली। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही जागा मूळतः भाजी मार्केटसाठी वाटप करण्यात आली होती, परंतु अनेक व्यापाऱ्यांनी ओट्यावर कायमस्वरूपी दुकाने बांधून शटर लावले होते, जे नियमांच्या विरुद्ध आहे। या अनियमिततेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले की आता संबंधित दुकानदारांच्या करारांची तपासणी केली जाईल। जर कोणी नियमांचे उल्लंघन केले असेल किंवा बेकायदेशीरपणे दुकाने भाड्याने दिली असेल तर त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई केली जाईल। यावेळी पोलीसही तैनात करण्यात आले होते। कारवाई दरम्यान काही दुकानदारांनी निषेध नोंदवला आणि पालिकेला आत्ताच का कारवाईची आठवण झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे। ही भाजी मंडई जी आहे महापालिकेची आहे, त्यानुसार आम्ही इथे प्रत्यक्ष पाहणी केली। इस्टेट डिपार्टमेंट आणि सहाय्यक आयुक्त ख आणि सहाय्यक आयुक्त ग आम्ही मिळून इथे पाहणी केली। आमच्या असं निदर्शनास आलं की बाहेर जे काही फेरीवाले बसतात त्यांना इथले लोक प्रोटेक्ट करत आहेत। त्यानुसार आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की ही भाजी मंडईसाठी आम्ही जागा दिली होती। तर भाजी मंडईचे ओट्यावर ह्या लोकांनी सर्वांनी शटर लावलेले आहेत। ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यानुसार आम्हाला निर्देश मिळाले। आम्ही गाळे आज जवळजवळ 114 गाळे आम्ही सील करत आहोत। नेमकं यांच्यावर गाळे सील केल्यानंतर ह्यांचे प्रत्येकाचे ॲग्रीमेंट आम्ही बघू। त्यातच ॲग्रीमेंट असेल किंवा त्यांनी भाडीपट्टीवर दिला असेल तर त्याची वेगळी कारवाई होईल। तेव्हा आपण बघताय की हे अर्थात कारवाई चालू आहे आमची। ते गाळे पण आम्ही रिकामे केलेले आहेत। पार्किंगची जागा नाही, तिथे फुलवाले होते, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे।